हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या ई-लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना शुभ सकाळ. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार असेल किंवा यामध्ये बऱ्याच महिलांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत. जाहिरात अंगणवाडी मुख्य सेविका किंवा ज्याला परिवीक्षिका म्हटलं जातं, तिची प्रसिद्ध झालेली आहे. एकूण 272 पदांची जाहिरात आहे. त्याचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहेत. याची जी ऍप्लिकेशनची लिंक आहे, वेबसाईटची लिंक आहे, आपण टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. तर तुम्हाला जर अजून फॉर्म भरायचा राहिला असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक कधी आहे त्यासोबतच याची डेट पोस्टपोन होणार आहे का, वाढणार आहे का, म्हणजे काही महिलांचे डॉक्युमेंट राहिलेले आहेत काढायचे, तर त्यांना याचा लाभ मिळणार आहे का, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतोय. आपल्याकडे जी एक्झामची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरती, त्याची ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये चालू केलेली आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे डेली जे लेक्चर असतील इव्हिनिंगच्या टाइम मध्ये आहे. जर नाही पाहता आलं तर तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा पाहता येणार आहे. आयसीडीएस पोषण अभियान सहित पोषण विषय असेल, म्हणजे सर्व विषय मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू म्हणजे सर्व विषयाचा यामध्ये समावेश असणार आहे. तर याचे वैशिष्ट्य पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, सर्व विषयाच्या पीडीएफ असतील तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये. टेस्ट सिरीज असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे, विद्यार्थिनींना जॉईन करायचे, त्यांच्यावरती 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक आहे. ऍप डाउनलोड करून तुम्हाला रजिस्ट्रेशन सुद्धा करता येणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे अपडेट आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत आपण, की शेवटचा दिनांक कधी पर्यंत आहे तुम्हाला फॉर्म भरण्याचा. तर इथं वेगवेगळ्या प्रकल्पाकरिता छत्रपती संभाजीनगर असेल, सगळं नागरी प्रकल्प म्हणजे ही जी जाहिरात आहे, अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका या पदावर पदोन्नती कोट्यातील निवडून या प्रकारातील रिक्त पद भरतीकरिता परीक्षा संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन कार्यवाही करण्याबाबत. ओके, तर यामध्ये दिलेला आहे. एकदा आपण सर्व रीड करूया. 5 ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 8 ऑगस्ट पासून फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. तर यामध्ये काय दिलेलं आहे तर बघा, 8 मे 2023च्या अनुषंगाने त्यामध्ये शासन निर्णय जाहीर झालेला आहे. यामध्ये मुख्य पात्रता निकष यावर्षी विभागीय परीक्षेची ही जाहिरात मागच्या वर्षीची असल्या कारणाने मागच्या वर्षीचे पात्रता निकष यांनी ग्राह्य धरलेले आहेत. 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष ही सेवा पूर्ण केलेली असणे गरजेचं आहे. 1 जानेवारी 1975 नंतर तुमचं जन्मदिनांक जन्मलेले असणं गरजेचं आहे. संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या उमेदवार आणि ज्यांच्याकडे मुख्य सेविका आणि परिवीक्षिका या फॉर्म भरण्याकरिता तुम्ही पात्र ठरत आहात. जर तुमच्याकडे एमएससीआयटी हे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र हे शासनाला सादर करायचं आहे. तसेच मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. त्याच्यासाठी 3 वर्षाचा किंवा हिंदी भाषा परीक्षेसाठी 3 वर्षाच्या आत म्हणजे जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला राहणार आहे. ओके, आता डेट कधी दिलेली आहे आणि फॉर्म भरण्याची बघा. टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. यामध्ये 7 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला आजचा शेवटचा दिवस आहे. ज्यांनी फॉर्म भरले, ज्या महिलांचे फॉर्म राहिलेले आहेत भरायचे, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे. आपल्याला मेसेज, टेक्स्ट मेसेज आलेला आहे का, ईमेल आलेला आहे का सबमिशनचा, ते सुद्धा चेक करायचं आहे. आणि फॉर्म भरल्यानंतर याची प्रिंट आपण जतन करून ठेवायची, जपून ठेवायची आहे. कारण ही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस असेल किंवा एक्झामच्या वेळेस हे लागणार आहे. ओके, आणि आपण काय टाकलेलं आहे, लॉग इन आयडी, पासवर्ड, हे सुद्धा तुमच्याकडे सेव्ह असू द्या. कारण तुम्हाला ज्यावेळेस हॉल तिकीट म्हणजे तुमचं ऍडमिट कार्ड येणार आहे परीक्षेला, तुम्हाला 8 दिवस अगोदर हॉल तिकीट येते. तर ते लॉग इन आयडी आणि पासवर्ड लक्षात राहायला पाहिजे. कोणताही येणारा मेसेज आयसीडीएस आयुक्तालयाकडून डिलीट करू नका. सर्वात महत्वाची काळजी घ्यायची आहे. नंतर मग वेळेवरती आपल्याला आठवत नाही. बऱ्याच महिलांची तक्रार असतात, सर हॉल तिकीट आले, परीक्षा जवळ आलेली आहे, परंतु मला आठवत नाहीये लॉग इन आयडी आणि पासवर्ड काय टाकलेला आहे. तर तुम्ही ते जपून ठेवायचे. तुमची जी प्रिंट आउट काढणार त्याच्यावरती लिहून ठेवा. कोणालाही सांगू नका. आणि तुमचं जे लॉग इन आणि पासवर्ड कोणालाही शेअर करायचा नाही. कोणी ऍप्लिकेशन कॅन्सल सुद्धा करू शकते. त्यामुळे तुमची त्याची काय घ्यायची आहे, काळजी घेणं अपेक्षित आहे. बघा, या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे की
परीक्षा कधी होणार आहे या संदर्भात बऱ्याच महिला ना प्रश्न पडलेला आहे की मी या ठिकाणी सांगेन की तुमची एक्झाम डिसेंबर एंड पर्यंत होणार आहे. टीसीएस कंपनी मार्फत 6 विभागीय कार्यालयामध्ये विभाग प्रशासकीय विभागामध्ये जे जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर, पुणे, त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी, कोकणमध्ये मुंबई या ठिकाणी परीक्षा सेंटर असणार आहे. तर आपल्याला आतापासून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, कारण ते एकूण 6 विषय आहेत. मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान, आयसीडीएस, पोषण अभियान असे नुसते विषय आहे. परंतु याचा जो सिलेबस बघायला गेला तर खूप जास्त आहे आणि यांचा मार्क आपल्याला या ठिकाणी 200 मार्क आहे. 200 पैकी किमान 150 च्या जवळपास किंवा 150 प्लस मार्क मिळवणं गरजेचं आहे. तर यासाठी प्रॉपर प्रिपरेशन, अभ्यासाची तयारी करणं अपेक्षित आहे. तर याचं योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे, कारण 15 ते 20 वर्षानंतर ही जाहिरात प्रसिद्ध होत आहे आणि हे डिपार्टमेंटल आहे. डिपार्टमेंटल जागा नेहमी निघत नाहीत. आता जी आलेली आहे ती शहरी भागासाठी आहे. ओके. आणि जी पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे ती ग्रामीण भागातील महिलांकरिता आहे. तर या दोन्ही महिला आणि सरळ सेवेची सुद्धा ओके, जे कॉमन आहे, ज्या सर्व एक्झाम, ज्या सरळ सेवेची एक्झाम फ्रेशर उमेदवार ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या देऊ शकतात. तर यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी असणार आहे. ते पुन्हा पुन्हा लवकर जाहिराती प्रसिद्ध होत नाहीत. तर आता होणार आहे, तर त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. त्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता अंगणवाडी परिवीक्षिका असेल किंवा या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची सुद्धा बॅच कंडक्ट केलेली आहे, लॉन्च केलेली आहे. यामध्ये सर्व वैशिष्ट्ये जसं की मी तुम्हाला सांगितले 100% आउटपुट असणार आहे. व्हॉट्सअप ग्रुप आहे महिलांचा, ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे त्यांना ग्रुपमध्ये ऍड केले जाणार आहे, पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे. दर महिन्याला झूम मीटिंग असणार आहे. आठवड्याभरामध्ये जे वेगळे टीचर सर आणि मॅडम तुम्हाला जे विषय शिकवणार आहे वेगळे, त्याच्यावरती दर शनिवारला पेपर असणार आहे, टेस्ट घेतली जाणार आहे. ऍप मध्ये सुद्धा टेस्ट लॉ आहेत मोफत उपलब्ध. लेक्चर अनलिमिटेड वेळा बघू शकता. पीडीएफ नोट्स सुद्धा आहे. ज्यांना जॉईन व्हायचे त्याच्याकरिता 9823 44 22 63 या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे, तिथून सुद्धा तुम्हाला ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तर या संधीचं तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, सोनं करायचं आहे. ज्यांना वाटत आहे कॉन्फिडन्स, बी पॉझिटिव्ह राहा आणि कॉन्फिडन्स ठेवा स्वतःमध्ये असू द्या की यावेळेस माझं होणारच आहे. बघा, एकदा प्रयत्न तरी करून बघा की थोडेसे मेहनत घ्यायची आहे, दिवसाचे 2-3 तास अभ्यासाला द्यायचे आहे. शुअर तुम्हाला 100-200 पैकी 150 प्लस मार्क पडणार आहेत. सिलेबस सोपा आहे, स्पर्धा आहे, परंतु आपल्याला त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी अभ्यास सुद्धा करावा लागणार आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी थांबतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचे. थँक्यू.